पोटाची भूक भागवण्यासाठी भक्ष्याचा पाठलाग करताना मध्यरात्रीच्या अंधारात शेतातील विहिरीचा अंदाज न आल्याने प्रौढ बिबट्या थेट विहिरीत कोसळला। बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसल्याने तो रात्रभर गुरगुरत झोंद देत राहिला। अखेर आज सकाळी कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील नाग्या महादू कातकरी आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला। माहिती मिळताच कुडाळ विभागाची रॅपिड रेस्क्यू टीम काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाली। अत्यंत नियोजनबद्ध मोहीम राबत बिबट्याला सुखरूप बाहेर काढून त्याला जीवदान दिले। वसतिगृहापासून अवघ्या 350 मीटर अंतरावरील आणि वसतिगृहाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत हा बिबट्या पडला होता। सकाळी पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला। सुरुवातीला दुसरा वन्य प्राणी असावा असा समज झाल्याने तो मागे फिरला। इतरांसह विहिरीजवळ गेल्यावर मात्र विहिरीत मोठा बिबट्या असल्याचे दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली। संतप्त झालेल्या बिबट्याने विहिरीतील पंपाचे PVC पाईप दातांनी चावून फोडले होते आणि एका पाईपचा आधार घेत स्वतःचा तोल सांभाळत होता। या घटनेची खबर बबन परब यांनी वन खात्याला दिली। घटनेची माहिती मिळताच जिल्हा उपवन संरक्षक मिलिक्ष शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल केतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनपाल सूर्यकांत सावंत तसेच वनरक्षक समीर खरवत आणि प्रसाद पाटील यांची रॅपिड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। विहिरीत विशेष पिंजरा उतरवण्यात आला। काही वेळाने बिबट्या स्वतः पिंजऱ्यात शिरताच त्याला सुरक्षितपणे वर काढण्यात आले। उपस्थित ग्रामस्थांनी वन विभागाच्या या धाडसी आणि कौशल्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले। बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला कुडाळ येथे नेण्यात आले असून तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री झाल्यानंतर त्याची नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सुटका करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल केतन पाटील यांनी दिली। यंदाच्या वर्षात कुडाळ वन विभागाने अशा प्रकारे 4 बिबट्यांना यशस्वीपणे जीवदान दिले असून वन्यजीव संरक्षणातील ही अनोखी एक उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे।